नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी नागेश मेवार. हा सोयाबीनचे शाश्वत उत्पादन किंवा दीर्घकाळ उत्पन्न येण्यासाठीचा आपला हा चौथा भाग आहे. या भागात आपण मागचे तीन विनंती, आपण जर ही चौथा भाग पाहत असाल तर त्याच्या अगोदरचे तीन भाग पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला एक प्राथमिक स्तरावरील सगळ्या गोष्टीची पूर्तता होईल. कारण आतमध्ये सांगायचा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे नाही की बाबा सोयाबीनसाठी त्यांचे नियोजन करण्यासाठी खालील नियम अटी पाळावे. महत्त्वाचा मुद्दा हा, कारण का थोडं जर मागं पुढे झालं तर तुमचं आपलं नुकसान होतं. एकदा सीझन गेलं तर परत येत नाही. कारण की एक एक दाट आपलं लाडाचं लेकरू समजून आपल्याला करता आलं पाहिजे. तशी जर विचारसरणी असेल, तशी करण्याची शेताला आपले उद्योग म्हणून बघायचे असेल तरी काही काही गोष्टी नियम तुम्हाला पाळावंच लागेल. तुमच्या मनानुसार शेती करणं कामाचं नाही. पिकाच्या नुसार शेती करा, पिकाच्या गरजेनुसार करा, उत्पन्नाच्या नुसार करा, तरच तुम्हाला ते शाश्वत उत्पन्न येऊ शकतं. हे काही नियम ते तुम्हाला पाळावंच लागणार नाही. ते सोयाबीनसाठी तणांचे नियोजन करण्यासाठी खालील नियम व अटी पाळावे. कुठल्या अटी आहेत आपण केलेल्या आहेत त्याच्यात? जमिनीत ओलावा असायला पाहिजे किंवा पाणी देऊनच दुसऱ्या दिवशी तणनाशक फवारणी महत्त्वाचा मुद्दा आहे. तणनाशक फवारणी करताना स्वच्छ पाणी घेणे. गढूळ पाणी दिलं तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. त्यानंतर तिसरा, मास्क किंवा सुरक्षा कवचचा वापर करणे. शेतकरी हे करत नाहीत, कंपल्सरी करायला पाहिजे. त्यानंतर तणनाशक मारताना वेगळे पंप पंप ठेवणे. तणनाशकाचे विशेष त्याचा त्याला स्पेशल जर तणनाशकाचा पंप ठेवला तरी ते तुम्हाला फायद्याच राहील, कारण का त्याचे इफेक्ट दुसरे भेटणार नाही. पण हवा जास्त असेल तर फवारणी करणे टाळावी. जितकं जर खूप हवा आहे तर ते त्या तणनाशक मारणं थांबवा, कारण का आपल्या वावरात जर तणनाशक दुसरं गेलं त्याला जर इफेक्ट असेल तर ती येऊन तुम्हाला ओरडणार आहे. त्यासाठी विनंती की बाबा त्यावेळेस तुम्ही तणनाशक मारू नका. तणनाशक फवारताना पेट्रोल पंप वापरू नये. काही बघ शेतकरी मी पाहिलेले आहे की बाबा पेट्रोल पंप वापरताना काय फरक पडतं. जास्त शेती असते 40-50-60 एकर, पण मी विनंती करतो त्यांना की बा तुम्ही फवारणी करताना बॅटरी घ्या किंवा साधा पंप घ्या. पेट्रोल पंपाचा 100% तुम्ही वापर करू नका, कारण का मात्रा त्याची चुकीची टाकली जाते. काही होतं एकदाचा आणून कसं फवारणी मोकळं हो, विनंती ते बघू नका की सविस्तर कसं काम करता येईल. चांगली मात्रा, आता एकरी पाण्याची मात्रा खूप महत्त्वाची कंपनी दिलेली आहे, त्या प्रमाणे पाण्याची मात्रा पडायला पाहिजे त्या जमिनीवर, तरच तुम्हाला रिझल्ट चांगले भेटतात, अन्यथा भेटणार नाही. पंप वापरण्यापूर्वी चांगले धुवून घेणे व धुवून ठेवणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण का आपण पंप मारतो तर मारत असताना आपल्याला धुवून घ्यायचं पंप. त्यानंतर मारणं झाल्यानंतरही आपल्यासाठीच लागणार आहे, पण आज या वावरात मारलं, उद्या दुसऱ्या वावरात दुसरी तणनाशक मारतात. त्यासाठी त्याची इफेक्ट दुसरीकडे होऊ नये त्यासाठी पंप सर्फने चांगलं गरम पाण्याने धुवून ठेवणे. तणनाशक मारण्यापूर्वी सर्व गोष्टी पूर्वतयारी करणे, म्हणजे कारण का ते औषधाचा अभ्यास करणे. सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत का ते बघणं. ऐन टायमाला आपल्याजवळ राहणार नाही तर मग ते एक गॅप पडतं, ते होऊ नये त्यासाठी सगळं पूर्ण नियोजन 1 दिवस 2 दिवस अगोदर नियोजन करा आणि त्यासाठी पोटभर जेवून कामाला लागा. गळका पंप ठेवू नका. हे गळका पंप ठेवलं तर पाठीवर आपल्याला तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यासाठी गळका पंपाचं त्याचं नियोजन करून ठेवा. ते तणनाशक फवारणी करत तोडत जाऊ नये, हे महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याजवळ. सोयाबीनचे जे तणनाशक आहेत, आपण काय करतो, पुढे तणनाशक मारतो, पाठीमागे पुढे जातो. तर विनंती तुम्हाला आहे बाबा हे तुम्ही करू नका. पहिल्या ओळीला जर फवारणी करायचं दुसऱ्या ओळीत चालत जा आणि पहिल्या ओळीला मारा तुम्ही फवारणी, तरच तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. कारण का ठेवलेल्या मातीचं वर लागू लागेल त्या तणावर औषध मारल्यानंतर, तर हा प्रकार जर झाला तर रिझल्ट तुम्हाला चांगला येणार नाही. तणनाशक फवारताना जमिनीपासून अर्ध्या फुटावरून हूड लावून मारणे मुद्दा महत्त्वाचा, फार महत्त्वाचा आहे. की तणनाशक जे बी आपण मारतात, तणनाशक मारतात फार उंचावर नाही, ते अर्ध्या फुटावरून त्याला तणनाशक मारायचं आणि सोबत हूडसुद्धा लावायचं. शक्यतो हूड वापराच तुम्ही. फवारताना पाण्याची मात्रा सांगितल्याप्रमाणे घेणे. नसता शेतकरी तर औषधे कधी मारायचे आहे तर त्यांनी काय करतात, 7-8 पंप करतात. 7-8 नाही, 10-12 पंप करायसारखे आहेत. 150 ते 200 लिटर पाणी घ्यायचं आहे. काय फरक पडला तुम्ही मारणार. रिझल्ट जर चांगला पाहिजे असेल तर तुम्हाला नियमाप्रमाणे चालावंच लागणार आहे. बघा पाण्याची मात्रा काही बी म्हणजे आपण 5-6 पंप करतो मोकळं होतो, असं विनंती आहे ती करू नका. फवारणी करताना तंबाखू खाऊ नये व बीडी पिऊ नये. हे शेतकरी सर्रास काही काही जणांना सवय आहे तोंडात तंबाखू ठेवायचं आणि फवारणी करायची. तर विनंती आहे की कमीत कमी किती वेळ लागणार आहे, 2-3 तास लागत असेल तर म्हणजे विनंती आहे की तुम्हाला तंबाखू आणि बीडी पियाचं टाळा. शक्यतो 100% टाळायला पाहिजे. नस त्याची इफेक्ट तुम्हालाच भेटणार आहे, त्याचा भोग तुम्हालाच भोगावा लागणार आहे. आपला पंप कोणाच देऊ नये व कोणाचा पंप आणू नये, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. की हे शेतकरी आपलं भावबंदकी पाहतात, आपल्याकडे तू मारास मला दे, पण त्यांना काय मारला माहीत नाही, मी बी काय मारू त्याला माहीत नाही. मग त्यासाठी एकच विनंती आहे की हे पंप देवाणघेवाण करूच नका. तणनाशका बाबतीत तरी यावर बाबतीत करा, पण तणनाशक पंप तर देऊ नका.
कारण का त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं, त्याचंही नुकसान होऊ शकतं. कारण त्यानं काय केलं ते आपल्याला सांगत नाही आणि आपण काय केलं त्याला सांगत नाही. तितकी आपल्याजवळ विचार करणं कोणाविषयी आपण. आपल्या शेतीसाठी एखादा ज्ञानी व अनुभवी सल्लागार ठेवा. विनंती आहे आपल्याला की बाबा कुठे जायचं 25 दुकानदार बघू नका. एक दुकानदार बघा. त्याला समजावून सांगा की बाबा मला तुझ्याजवळ करायचं आहे. ₹5 जास्त लाव पण चांगला दे. ₹10 जास्त घे पण चांगलं दे. हे म्हणा तुम्ही. त्याला सल्ला घ्या. वर्षाचा सल्ला देऊन टाका. 1,000-1,000 देऊन टाकला तर विषय नाही. कारण का त्यानं तुम्हाला चुकीचं देणार नाही. आणि फुकटची अपेक्षा बी करू नका. कारण का शेतकऱ्याला काही गुरु नाहीच. कारण काय नाही, याची व्हॅल्यूच नाही कुठं. ॲग्रिकल्चरमध्ये कोणाचीच व्हॅल्यू नाही. शेतकऱ्याची नसल्यामुळं कुणाची व्हॅल्यू नाही. पिकास तणनाशक 25 दिवसानंतर फवारणे कंपल्सरी. सोयाबीनला हे तणनाशकाच्या बाबतीत सांगायचा मुद्दा म्हणजे 25 दिवसानंतर फवारणी. एखाद्या वेळेस फुलं निघत असतील तर त्यावेळेस त्यांच्या फुलावर इफेक्ट होतात. तर विनंती आहे की 25 दिवसानंतर तणनाशक मारू नका. त्यानंतर मार्केटमध्ये 2 प्रकारचे तणनाशक आहेत. एक तण निघण्यापूर्वी आणि तण निघाल्यानंतर. आता सोयाबीनच्या बाबतीत फार आता खूप प्रचलित झालेलं आहे की तण निघण्यापूर्वी काय मारावं, तण निघाल्यानंतर काय मारावं. तर तण निघण्यापूर्वी मारायचे तणनाशकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्ट्रॉंग हार्मोन आहे डोॲग्रोचं फार सुंदर, म्हणजे म्हणजे सगळ्यात टॉपचं जर औषध असेल, कमी स्वस्त वजन उचलून यायला ओझं फार नाही, 12.5 ग्रामचं आहे. ते दोन्ही प्रकारच्या तणाला काम करतं. फक्त एकच आहे, त्याची सिस्टीम आहे. त्या सिस्टीमच आधी तर 10 लिटर पाण्यात नुसतं 10 पंप करायचे आहेत. शेतकरी 10 पंप करत नाही. तुम्ही ते 10 पंप तुम्हाला करता आलं पाहिजे. प्रति एकरी 12.4 ग्रामचं लागते. पेरणीनंतर 72 तासात हे फवारायचं आहे तुम्हाला. 10 पंप करायचे आहेत 10 लिटर पाण्यात घेऊन. प्रति एकरी तुम्हाला 560 कमी खर्च लागतो. फार भलं मोठं नाही. ते जर निंदीसाठी लावायला गेलो आपण तर किती खर्च लागतो. 10-12 बाया एक एकरला म्हणजे 2-4 हजार. ते टाळायचं. मन लावून पद्धतशीर अभ्यास करून याला पद्धतशीर मारून घ्या. त्यानंतर दुसरं औषध आहे वेलर म्हणून 32 BSFचं आहे. एकरी प्रमाण 800 ते 1000 ml आहे. पेरणीनंतर 72 तासात मारायचं. 100 ml प्रति पंप असे 200 लिटर पाण्यावर टाकायचे आहे. तर त्याच्यानंतर एकरी खर्च 640 येतं. विनंती आहे. त्याच्यानंतर हे औषध आहे. मला म्हणणं की मी 25 औषधाचं नाव देत नाही. हे 2च औषध नाव देतो. जर ते भेटण्याकरता हे भेटतंच. तर ह्या 2 औषधाचं आहे की नाही निघण्यापूर्वी मारायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू तण निघाल्यानंतर कोणतं मारायचं आहे. त्याच्यामध्ये तण निघाल्यानंतर मारायचं असलं फिजिफ्लेक्स सिंजनच्या कंपनीचं औषध आहे. फार सुंदर औषध आहे. दोन्ही प्रकारचे तण मरतात. त्याच्यामध्ये 400 ml प्रति एकरी त्याचा डोस आहे. 150 लिटर पाण्यात टाकायचं. लक्षात घ्या 400 ml प्रति एकरी 150 लिटर पाणी. ते मात्रा ठरलेलं आहे त्या पद्धतीने. नाही म्हणजे 15 लिटरचं असेल तर 10 पंप होणार आहेत तुम्हाला. 40 ml 15 लिटर पाणी. पेरणीपासून 15 ते 25 दिवसात किंवा 2 ते 3 पानाचे तण निघाल्यानंतर मारायचं आहे कंपल्सरी. याची खर्च आहे 400 mlचा ₹700. त्याची 400 mlची बॉटलचं सिंजेंटा कंपनीचं. याच्या व्यतिरिक्त दुसरं जे हे भेटण्यात गेलं दुसरं औषध आहे साकेत म्हणून. हे आदामा कंपनीचं आहे. फार सुंदर हे बी तणनाशक आहे. पेरणीपासून म्हणजे दोन्ही प्रकारचे तण, एक द्विदल तण याच्याने सुद्धा दोन्ही तण मारतात. तर सांगायचा मुद्दा झाला तर पेरणीपासून 12 ते 18 दिवसात ही आणि किंवा तरी 2 ते 3 पानाचे असताना हे मारायचं औषध आहे. 800 ml प्रति एकर लागते. 80 ml प्रति पंप टाकायचं आहे. म्हणजे 10 पंप याचे सुद्धा होतात. एकरी तुमचे ₹700 याला खर्च येतं. त्यानंतर आहे खताची मात्रा. खताच्या बाबतीत तर शेतकरी 90 ते 95% लोकांना ह्या बाबतीत माहीत नाही. खताची मात्राच काय राहते. खत माहीत आहे. DAP, सोयाबीन या तुमच्या DAP घेतल्या, युरिया घेतल्या, सुपर घेतल्या, पोटॅश घेतल्या, 10 12 हे सगळं माहीत आहे. कोणती बी मनमानी आणतात, मनमानी टाकतात. मी म्हणतो पिकानुसार टाका. पिकाची गरज मात्रा काय आहे त्याच्यानुसार तुम्ही टाका. मग ते सांगायचं झालं तर उत्पन्न वाढीसाठी जर हे चांगलं आता तुम्ही आता लोक DAP टाकतात. DAP मध्ये काय आहे कमी म्हणजे म्हणणं की DAP टाकायचं तुम्ही 12-32-16, 14-25-14 असे खतं वापरा. म्हणजे त्याच्यामध्ये बॅलन्स डाएट आहे. म्हणजे बॅलन्स खत आहे ते टाका. कारण का DAP मध्ये तुमचं पोटॅश नाही आहे. जी मात्रा पाहिजे ती नाही. तर मला सांगायचा मुद्दा आहे की बाबा त्याला जर मला पिकानुसार जर खताची मात्रा टाकायची असेल, मला सांगायचं कारण का मानवाला जे खतं म्हणजे अन्न लागतं तसंच प्राण्याला लागतं आणि तसेच पिकाला लागतं. पिकाला काय लागतं ते कोणाला घेणं नाही, देणं नाही. कारण त्यांनी शेती लावलं. धंदा ते इतका मोठा उद्योग आहे. त्याच्याविषयी काय टाकावं हेच माहीत नाही म्हणजे हे चुकीचं आहे. त्यासाठी विनंती की बाबा हे समजून घ्यायची. खूप काही बरंच आमच्या कंपनीने शेतकऱ्याची सुविधा ट्रेनिंग असे डेव्हलप केले आहेत. ते तुम्ही आमच्या संपर्कात राहा. ट्रेनिंग घेऊ शकता आणि तुम्ही सगळं तुमचं तुम्ही शिकून घ्या. कारण का तुम्हालाच मोठं व्हायचं आहे. तुम्हाला शिकायचं आहे. खरं खोटं मला मार्केटमध्ये स्वतः शेतकऱ्याला हे जर ट्रेनिंग प्रशिक्षण केलं तर तुम्हाला कोणी फसवणार नाही. तर काय तसं असेल तर आमची कंपनी कन्सल्टन्सी देते. ग्रुपचं पार्ट आहे. तर साधे 2750 इथे वर्षाची फीस फक्त तुम्हाला वर्षभर ती घेऊन चालतं. ठीक आहे असो. तर याची मात्रा जी सोयाबीनची मात्रा आहे एकरी 25 किलो
जमीन तयार करायचं उत्पन्न जर तुम्हाला 15-20 क्विंटल काढायचं असेल तर जमीन तयार करताना तुम्हाला 2 पोते सुपर पावडरचे टाकायचे. त्यानंतर जमीन तयार केल्यानंतर तुम्हाला जे बियाणं पेरता तुम्ही किंवा टाकायचं आहे त्यावेळेस नत्र 25 किलो, सुपर 100 किलो, पोटॅश 25 किलो, त्यासोबत सल्फर. आजकाल जमिनीमध्ये आपली सोयाबीनला खूप प्रकारचे डेफिशियन्सी, सगळ्याच अन्नद्रव्याचे डेफिशियन्सी एवढं आहे. त्यातल्या त्यात सल्फरचा एक मोठा पार्ट झाला तर NPK सोबत सल्फर आलेला आहे 10 किलो. त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट हे कंपल्सरी टाका, कारण का मागच्या एक 8-10 वर्षापासून पाहतोय की बाबा फेरसची डेफिशियन्सी, झिंकची डेफिशियन्सी, मॅग्नीची डेफिशियन्सी, हे सगळ्या डेफिशियन्सी येत आहेत. तर जर म्हणायचं सांगायचं आहे पोटापाठ की बा जर तुम्हाला ती येऊ द्यायच नसेल तर तुम्हाला ते टाकता येईल. आणि एखादं तुम्हाला शेणखत नसेल, एक जारवा म्हणून आहे कंपनीच्या आमच्या फ्युचर फार्मर ट्रेनिंग डेव्हलप केलेलं आहे शेणखताला पर्याय म्हणून. शेणखत टाकलं किती टाकावं बरं, शेणखत कुजलेलं आहे नाही आहे हे माहीत नाही. जर कुजलेलं असेल तर ठीक आहे, नसेल तर तसंच टाकतात. त्याच्यामुळे उन्नीचा त्रास, ते निमेटोडचा प्रॉब्लेम होईल आजकाल. ते जर टाळायचं असेल तर आमच्याकडे एक पर्याय आहे. 2 किलो फक्त 2 किलो 2750 मध्ये आहे. फक्त एखाद्या एकरला वापरून बघा, म्हणजे तुम्हाला खरंच त्याचा फरक काय 15 ते 20 दिवसात तुम्हाला फरक दिसून जाईल. त्यानंतर ते जर नसेल तर तुम्हाला 14-35-14 हे 75 किलो सल्फर 10 किलो, मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलो आणि चारवा 2 किलो ह्या पद्धतीत सुद्धा तुम्ही खतं टाकू शकता. धन्यवाद. काही असेल तर तुम्हाला आम्हाला संपर्क करा. मोबाईल नंबर सोबत दिलेलाच आहे. धन्यवाद.